नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, तुमचं ग्रो विथ स्वप्नील या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण झिरोधाच्या कॉइन ॲपमध्ये SIP सुरू कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. ज्या मित्रांना झिरोधाच्या कॉइन ॲपमध्ये SIP सुरू करायची, परंतु ती कशी सुरू करायची हे माहीत नाही किंवा सुरू करताना त्याच्यामध्ये असंख्य असे डाऊट येत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता याच्यासाठी प्री रिक्विजिट काय आहे, तुमच्याकडे झिरोधाचं डीमॅट अकाउंट पाहिजे. तुमच्याकडे जर झिरोधाचं डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही कॉइन ॲप यूज करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये SIP स्टार्ट करू शकत नाही. मग सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, झिरोधाचं डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. ठीक आहे. आता तुमच्याकडे झिरोधाचं डीमॅट अकाउंट आहे तर तुम्हाला काय करायचं, कॉइन ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचं. डाउनलोड झाल्याच्या नंतर वाया झिरोधा ॲप तुम्हाला कायचे जे क्रेडेन्शियल आहे त्याच्याद्वारे कॉइन ॲपमध्ये लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर हा असा पोर्टफोलिओ दिसेल. ठीक आहे. याच्यामध्ये माझ्या SIP करंट चालू आहे एक्झिस्टिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये खाली तुम्हाला दिसेल होम, इन्व्हेस्टमेंट, डिस्कवर आणि अकाउंट. तर तुम्हाला डिस्कवर या पॅनवरती क्लिक करायचे. त्या डिस्कवरवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर इक्विटी, डेब्ट, हायब्रिड म्हणजे हे काय ते SIP चे वेगवेगळे टाइप्स आहेत. मग तुम्हाला इक्विटी सेक्टरमध्ये SIP स्टार्ट करायचे असेल तर इक्विटी क्लिक करायचे, डेप्थमध्ये करायचे असेल तर डेप्थवर, हायब्रिड असेल तर हायब्रिडवर. ठीक आहे. तर मी आता एक्झाम्पल पर्पजसाठी इक्विटीवरती क्लिक करतो. आता इक्विटीमध्ये पण तुम्ही बघू शकता मल्टी कॅप आहे, LSS आहे, स्मॉल कॅप आहे, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, व्हॅल्यू म्हणजे आता इक्विटीमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप फ्लेक्सी आहेत, लार्ज अँड मिड कॅप आहे, हायब्रिड आहे, कॉन्ट्रा आहे. ठीक आहे. आपण एक्झाम्पल पर्पजसाठी काय करणार आहे, स्मॉल कॅपवरती क्लिक करणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्या व्हॅल्युएशननुसार मी काय केलं, सॉर्ट केले AUMच्या. तर सगळ्यात आधी आलाय निप्पॉन इंडियाचा स्मॉल कॅप, HDFC स्मॉल कॅप. हे कुठलंही रिकमेंडेशन नाही आहे मित्रांनो. जर तुम्हाला SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला आधी डिस्कस करा आणि त्याच्यानंतरच तुमचा डिसिजन घ्या. मी एक्झाम्पल पर्पजसाठी HDFCचा जो स्मॉल कॅप फंड आहे तो सिलेक्ट करतो. ठीक आहे. याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झिट लोड आहे, एक्सपेन्स रेशो आहे, याची इयरचे रिटर्न, करंट एनएव्ही हे वगैरे दिसतील. ठीक आहे. याच्या खाली तुम्ही बघू शकता SIP नावाचा जो बटन आहे, ठीक आहे, निळा बटन, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढच्या स्क्रीनमध्ये आपल्याला वेगवेगळे सेक्शन दिसतील. ते एक एक सेक्शन आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता मॅन्डेट म्हणजे काय, एक तर तुम्ही काय करू शकता, तुमचं जे SIPचं पेमेंट आहे ते फोनपे, गुगल पे किंवा अदर UPI ॲप आहे त्यांनी करू शकता. दुसरा ऑप्शन आहे तुमच्या ज्या एका बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेतून तुम्ही मॅन्डेट करू शकता. परंतु त्याचा सीन असं आहे की काय होतं, ज्यावेळेस तुम्ही SIP पे करता एक EMI टाईप होऊन जातं. करेक्ट. जर EMI जर बाउंड झाला तर तुम्हाला पेनल्टी लागते. सेम तसे SIPचं जर बाउन्स झालं त्यावेळी ज्या तुमची SIPची डेट आहे त्यावेळी जर अकाउंटमध्ये पैसे नसतील तर ते काय होईल, बाउन्स होईल आणि तुम्हाला त्याची पेनल्टी लागेल. आता मी तरी माझ्याकडे जास्त फ्लेक्झिबिलिटी पाहिजे म्हणून मी आपलं फोनपे, गुगल पे हे ॲपवरून त्याचं पेमेंट करतो. बँक मॅन्डेट करत नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. दुसरं आहे इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता ज्यावेळेस तुम्ही SIP सुरू करता त्यावेळेस इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती करायची, जी मंथली तुमची असेल ती वेगळी, पण स्टार्ट टाइम म्हणजे एकदाच सुरुवातीला ती किती करणार आहे. आता ती कमीत कमी तुम्ही किती करू शकता, 100, आणि त्याची जास्तीत जास्त किती, मग 500च्या मल्टिपल. आता 100 करू शकतो, त्याच्यानंतर किती, 600, 1100 असं. ठीक आहे. मी काय करतो, त्याला पुन्हा 100 करतो. दुसरे इन्स्टॉलमेंट अमाऊंट म्हणजे ही अमाऊंट की जी दर महिन्याला तुम्ही काय करणार आहात त्या फंडमध्ये, त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. हिची पण मिनिमम अमाऊंट किती आहे, 100, आणि मल्टिपल किती आहे, 500. ठीक आहे. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे ही जी SIP करायची ती डेली करायची, वीकली करायची, 15 डेजमध्ये करायची, मंथली करायची किंवा क्वार्टरली करायची. मोस्टली लोक प्रेफर करतात की मंथली. तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी मंथली सिलेक्ट करतो. मंथलीमध्ये मग कोणती डेट. ठीक आहे. बेटर राहील की पहिल्या वीकमध्येच डेट सिलेक्ट केली तर, कारण आपला जसा पगार होतो तो वेगवेगळ्या याच्यामध्ये खर्च होतो आणि ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या वीकमधले तुमची जी काही सॅलरी आता काहींची मंथ एंडला येते, काहींच्या फर्स्ट वीकमध्ये, ज्याच्यानुसार सॅलरी झाल्यानंतर 3 ते 4 दिवसाची डेट तुम्ही ठेवू शकता. मी मंथ एंडला होती तर मी सेकंड ठेवलेले माझ्या बाकीच्या. आता एक्झाम्पलसाठी मी 5 ठेवतो. ठीक आहे. ऑटोमॅटिक स्टेपअप. आता ऑटोमॅटिक स्टेपअप हा काही नवीन कन्सेप्ट नाही. आता मी काय केलं, एक 500 रुपयाची दर महिन्याला SIP सुरू केली. जसं आपलं पगाराचं इन्क्रीमेंट होतं
तसं या SIPचं सुद्धा दर वर्षाला तुम्हाला काही इन्क्रिमेंट करायचंय का? करायचं असेल तर याच्यामध्ये किती आहे? बाय डिफॉल्ट 100 आहे, 10% सॉरी. तर 10% 10% 100 रुपयाचं किती झालं? 10 रुपये. म्हणजे पहिल्या वर्षी जर माझी SIP 100 रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी ती किती होईल? 110 आणि अशी ती वाढत जाईल. ठीक आहे. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही हे काय करू शकता? अनटिक करू शकता. ते डिसेबल होऊन जाईल तो ऑप्शन ऑटोमॅटिक स्टेपअपचा. ठीक आहे. ऑटोमॅटिक स्टेपअप असेल तर मग तुम्ही मंथ सिलेक्ट करू शकता, डेट करू शकता. मी आता एक्झाम्पल पर्पजसाठी हे डिसेबल करते. आता सगळ्यात खाली क्रिएट SIP नावाचं बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. आपण काय केलं? इनिशियल इन्व्हेस्टमेंट 100 ठेवली, इन्स्टॉलमेंट अमाऊंट 100 ठेवलेली. ठीक आहे. आणि मंथली SIP फ्रिक्वेन्सी मंथली आहे आणि डे 5th आहे. मी क्रिएट SIP करतोय. क्रिएट बटनवर क्लिक करायचे. पे नाव करत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली काय झाली? SIP क्रिएट झाली. आता मी काय करतोय? पुन्हा होम बटनवर क्लिक करतोय आणि SIPच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊन SIPच्या अंडर. आता माझे जे 2 एक्झिस्टिंग SIP आहे ते ऑलरेडी चालू आहेत. ही ती जी तिसरी SIP आहे ते आहे HDFC स्मॉल कॅप फंड. आता मला काय करायचं? ठीक आहे, माझी SIP सेट झाली. आता काही दिवसांनी मला कळतं, अरे मी 100 रुपये जे इन्व्हेस्ट केले ते खूपच कमी आहे, मला थोडंसं इन्क्रिमेंट करायचं. हरकत नाही. तुम्हाला काय करायचंय? ते SIPचा जो कार्ड दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मॉडिफाय बटन दिसेल, त्या मॉडिफाय बटनवरती क्लिक करायचे आणि इथं जाऊन जी तुमची इन्स्टॉलमेंट अमाऊंट आहे ती तुम्ही काय करू शकता? ज्या मल्टिपलमध्ये आहे त्या मल्टिपलमध्ये तुम्ही ती इन्क्रीज करू शकता. आता 600 रुपये आहे. ठीक आहे. आणि काय करायचं? फक्त मॉडिफाय SIP वर क्लिक करायचं. मॉडिफाय. ठीक आहे. झाली. आता बघा इथं 600 रुपयाची तुमची अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? कमी पण करू शकतो आणि जास्त पण करू शकतो. आता त्याच्यानंतर काय करायचं? काही जणांना SIPची जी डेट आहे तीच चेंज करायची. मग त्याच्या सेम कार्डवर क्लिक करायचं, मॉडिफाय बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी तर आपली मंथलीच आहे. फक्त मला काय करायचं? 10 तारखेला, दर महिन्याच्या 10 तारखेला SIP झाली पाहिजे. मॉडिफाय SIP, मॉडिफाय SIP झालं. 10 मार्च 2026 माझी नेक्स्ट इन्स्टॉलमेंट येईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? थर्ड ऑप्शन की मला SIP काय करायची? पॉज करायची. मग आता पॉज करायच्या नंतर काय? मॉडिफाय बटनवर क्लिक करायचं नाही. त्याचे 3 डॉट दिसतात ना मॉडिफायच्या जस्ट राईट साईडला, तर त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. तुम्हाला डिलीट करायचे असेल तुम्ही डिलीट करू शकता, पण डिलीट करू नका. ठीक आहे. पॉज बटनवर जे पॉज दिसते त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. डू यू वॉन्ट टू पॉज दिस SIP? यस. ठीक आहे. आता ही काय झाली? SIP पॉज झाली. म्हणजे काय आहे की बाबा आता माझ्याकडे 2-3 महिने किंवा 1 महिना पैसे नाही आहेत SIP कंटिन्यू करण्यासाठी, तर मी काय करू शकतो? ही पॉज करू शकतो. पॉज झालेली पुन्हा जर स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला काय करायचं? रिझ्यूम नावाचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ते पुन्हा स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SIP स्टार्ट कशी करायची, SIPची अमाऊंट कमी जास्त, त्याच्यानंतर SIPची फ्रिक्वेन्सी, डेट चेंज करायची असेल तर SIP पॉज करायची असेल आणि पुन्हा रिझ्यूम करायची असेल तर झिरोदाच्या कॉइन ॲपमध्ये कशी करणार हे बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.